नमस्कार, मी डॉक्टर सुनेता कुलकर्णी, सुनेताज फिटनेस अँड लाईफस्टाईलची क्रिएटर. मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळलं असेल की मी मेनोपॉझल वर्किंग विमेन ज्या 40च्या वरती आहेत आणि ज्या मेनोपॉजच्या फेजच्या थ्रू जात आहेत, त्यांना आणखीन काही हॉर्मोनल इम्बॅलन्सेस लाईक हायपोथायरॉइडिझम वगैरे आहे आणि ज्यांना एक्सेस वेट, स्टबर्न फॅटचा त्रास आहे, अशा लेडीजला मी हेल्प करते विथ माय व्हायटल 6 सिस्टम, जे एक होलिस्टिक अप्रोच आहे आणि दॅट इज हाऊ विमेन शुड ॲड्रेस वेट लॉस ड्युरिंग दिस फेज. कारण 40-45 मध्ये जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आहे, बॉडी कॉम्प्रोमाइज्ड असते, त्याला तुम्ही एकतर्फी कोणतेही तुम्ही त्याच्यावर अत्याचार केले तर ते सहन करू शकणार नाही. वेट लॉस झाला तरी थांबवल्यानंतर ते परत म्हणजे दुप्पटीने ते येईल. तर याकरता मी जे एक सिस्टमॅटिक वे काढलं आहे, तर त्याच्यात माइंडसेट, गट हेल्थ याचं माझं आधी डिस्कशन झालेलं आहे. प्लीज रेफर टू माय प्रिव्हियस व्हिडिओज. आफ्टर दॅट द थर्ड इम्पॉर्टंट थिंग दॅट कम्स इन अ वेट लॉस इज युअर डाएट. करा तुम्ही जर एक काहीतरी करायला जाल ना, तुम्हाला एक रील मिळेल, थांबा हे असं करू नका, तुम्ही ब्रेकफास्ट थांबवलाय का, हॅव युअर ब्रेकफास्ट, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कॉफी अँड घी पिताय का, हार्ट अटॅक येणार. काय म्हणजे लोक बोलतात. हे पहा, तुम्ही जे खाताय ना, दॅट इज गुड फूड. जर तुम्ही घरचं अन्न खाताय, तुमच्या आईवडिलांनी जे खाल्लं, तुमच्या आजी आजोबांनी जे खाल्लं, जे फार्मर्स खातात आहेत, जे अँसेस्टर्स खातात आहेत, ते तुम्ही जर जेवताय ना, तुमचं जेवण एकदम बरोबर आहे. कोणाचंच ऐकू नका. सगळ्यांनाच आगीत तेल ओतून त्याला मिर्च मसाला लावून एकदम कोणाचं लक्ष कसं आपल्याकडे केंद्रित करायचं. अगदी समजा तुम्ही ऍपल खात असाल, कोणीतरी सांगेल ऍपल खाऊ नका, एकदम आपल्या डोक्यात विचारायला, ऍपल, ओ गॉड, हे तर खायला नको. टमॅटो खाऊ नका. ठीक आहे की टमॅटो खूप कच्चं खाणं, अति करणं, कोणत्याही गोष्टीचं अति करणं हे काही चांगलं नाही. पण एक तर हे नॉईज कमी करा. कोण तुम्हाला जेन्युइन इन्फॉर्मेशन देत आहे त्यांना आयडेंटिफाय करा आणि त्यांना फॉलो करा. हे जे क्लिक बेट वाले लोक आहेत, हे तुम्हाला नुकसान करणार. तुम्ही याचं ऐकाल, हे कराल, त्याचं ऐकाल, ते कराल. आणि जनरली खूप व्हिडिओज मधून आणि इंस्टाग्राम मधून हे ऍडवाइजेस घेणं ठीक आहे, बट ऑलवेज फॉलो समबडी. जर तुम्हाला नाही पूर्ण समजत त्यांना तुमच्याने, तर ऍडवाइस घ्या फ्रॉम अ पर्सन हू यू फील दॅट यू ट्रस्ट. आणि खूप जास्ती ह्या गोष्टी, जर तुम्हाला त्याचं पूर्ण सिस्टम माहित नाहीये, तर कितपत फ्री ऍडवाइसनी हे सगळं फॉलो करायचं याचाही तुम्ही एक विचार करा. तर आपण डाएटच्या विषयावर येऊ. आता डाएट मध्ये काय काय आणखी नवीन तुम्ही केलं पाहिजे, तर फर्मेंटेड फूड्स इन्क्लूड करा. जसं घरातच तुम्ही बनवा कांजी. आपण जे ठेचा बनवतो, आपण महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हा ठेचा, वेगळ्या वेगळ्या चटण्या, हे तुम्हाला माहित नाहीये. आता मॉडर्न लोक हे फॉलो करायला लागले. त्याला फक्त नावं वेगळी दिलेली आहे. लोणची, त्याला कोंबू काहीतरी, काय किमची, कोंबूचा, सॉरक्रॉ, हे असे नावं दिलेले आहेत. आता आपण नाही का घरी भाज्यांचं लोणचं टाकतो, त्याच्यात मस्टर्ड, आपलं मोहरीचं पावडर, मग जे लोणच्याचं एक हे असतं त्याच्यात, तर ते जे लोणचं असतं हे फर्मेंटेड आहे. आता डोसा, इडली पण फर्मेंटेड आहे, पण त्याच्यातलं जे उडद डाळ असतं ते खूप हेवी असतं. त्याच्यापेक्षा प्रोटीनेशियस रेडीमेड डोसाज, इडलीज याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे कसं तुम्ही तुमच्या डाएटला काहीही न थांबवता, आता तुम्ही भात खाता, माझ्याकडे एक सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जे भात एका वेगळ्या पद्धतीने शिजवला तर त्याच्यातलं 40% ग्लुकोज स्पाइकिंग कमी होऊन जातं. हे जे रेग्युलर स्टार्च आहे, पटेटोज, राईस, नूडल्स, ब्रेड्स, पास्ताज, याच्यामधलं स्टार्चला रेझिस्टंट स्टार्च कसं बनवायचं, ते जास्तीत जास्त वेळ तुमच्या पोटात राहील आणि ग्लुकोज स्पाइक पण कमी करेल 40%नी. याचे पण खूप मेथड्स आहेत. तशा प्रकारे तुम्ही खा. तुम्ही फिंगर चिप्स खाऊ शकता, राईस खाऊ शकता. हे तुम्ही आता हे जे मिथ्स आहेत एक एक, याच्यापासून दूर व्हा. व्यवस्थित घरचं जेवा. जे येस, त्याच्यामध्ये सॅलड ऍड करा, प्रोटीन्स जास्त इन्क्लूड करा. जेवणाची एक पद्धत काय आहे ही शिका. जे मी आता जसं जसं व्हिडिओ बनवीन, एक एक छोटे छोटे टॉपिक्स घेऊन मी एज्युकेट करण्याचा तुम्हाला पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर एक तर जेवणाला दुश्मन समजणं बंद करा. व्यवस्थित जेवा. खूप जास्ती 3-4 वेळा. आणि हे जे स्नॅकिंग आहे हे कमी करा. मात्र हे जे बाहेरचं खाणं, पॅकेज फूड्स खाणं, येता जाता सतत जे भूक लागणं, हे म्हणजे तुमचं इन्सुलिन, कॉर्टिसॉल, हे सगळं
याचं जरा गडबड झालेली आहे, हे सगळं नॅचरल प्रकारे हे परत तुम्ही बॅलन्समध्ये आणू शकता जर तुम्ही सिस्टमॅटिकली एक प्रोसेस फॉलो करून एक एक गोष्टीकडे लक्ष देऊन त्याच्यावर काम करून एक्स्ट्रीम गोष्टी न करता व्यवस्थित केलं तर तुमचं सगळं बॅलन्स होईल. तुमचं खाण्यावरचं इतकं जे हे मन आहे ना हे पण कमी होणार. माझे असे टिप्स आहेत, असं जसं मी काही माझ्या क्लायंटचे खूप प्रकार करून आलेत, सर्जरी पासून तर खूप रेडीमेड डाएट्स 20-30 किलो वजन वाढवून आणले. माझ्याबरोबर काम केल्या केल्या कसं एका आठवड्यात वजन कमी झालं. मी त्यांना फक्त सांगितलं ईट वेन यू आर हंग्री. ते त्यांनी आता पकडून घेतलं. आता जेव्हा भूक लागते शरीराचं ऐका ना, जबरदस्ती कोणीतरी म्हटलं की ब्रेकफास्ट खा म्हणून जबरदस्ती ब्रेकफास्ट खायचं हे कोणी सांगितलंय. तर आपल्या शरीराचं ऐका, 2 मील्स व्यवस्थित खाल्ले पाहिजे. जितकं तुम्ही कमी खाल ना इतकं चांगलं आहे. खरं तुम्ही बघा, रामदेव बाबा म्हणा, तुम्ही सद्गुरू म्हणा, आणखीन जे मोठे मोठे हे आपले ऋषी महामुनी होऊन गेले, तुम्ही बघा ते फळांवर जगत होते, कमी खात होते, इतकं त्यांची लालच नव्हती कोणत्या गोष्टीवर, कसे फिट होते ते. इतकं खाण्याला महत्व पण देऊ नका, एकदम त्याला एक्स्ट्रीमवरही नका नेऊ, एक साधारण त्याच्याकरता एक इमोशन बनवून ठेवा. तर आता मी भरपूर माहिती दिली आहे तुम्हाला की जे जेवण आहे खूप मोजमाप करून खाऊ नका, कोणत्याच फॅट गोष्टींवर जाऊ नका. आणि आता तर असं म्हटलं जातं की पीपल आर नॉट गोइंग टू डाय ऑफ स्टार्वेशन बट मे बी विथ ओव्हर इटिंग. सो दिस इज अ व्हेरी स्ट्रॉंग सेंटेन्स फॉर याला इतकं तुम्ही आता सध्या महत्व नका देऊ. पण येस, ओव्हर इटिंग इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम अँड दॅट इज वाय ओबेसिटी आता अमेरिकेमध्ये वगैरे का इतकं ओबेसिटी आहे, कारण ते इतकं अन्न घेतात, खातात, फेकून देतात. हे जे एक प्रकार झालेला आहे, याच्याबरोबर हे फ्री, त्याच्याबरोबर ते फ्री, त्याच्याबरोबर ते फ्री, हे सगळं तुम्हाला आणखीन खायला मजबूर करता आहे. आणि यांनी सगळी म्हणजे पूर्ण एक आपल्या सिस्टमचं काहीतरी इकोसिस्टमच खराब झालेलं आहे. पाणीपुरी सुद्धा खाणं काही वाईट नाही, इट इनफॅक्ट एड्स इन डायजेशन. पण किती खाणं, म्हणजे रोज खाणं की आठवड्यातून एक दिवस खाणं. सो डाएट इज अ व्हेरी पॉवरफुल सब्जेक्ट. ह्याच्यावर आपण आरामात आणखीन बोलू. तर आता करता एवढंच. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी तुम्हाला खूप ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणून देणार आहे. तर सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.